नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट 2 ने लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 272/2026 भारतीय न्याय संहिता कलम 64/4, 115, 127/2, 351/3 अन्वये गुन्हा दाखल असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी हर्षल रमेश परदेशी, वय वर्ष 19, राहणार बोरेमाळ तांडा, नागद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता। गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी बोरेमाळ तांडा, नागद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत जाऊन सापळा रचला। पोलिसांची चाऊल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव हर्षल रमेश परदेशी, वय वर्ष 19 असे सांगितले व गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर पोलीस कारवाईसाठी आरोपीला नाशिक येथे आणून अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बेनकुळी, पोलीस अंमलदार मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुडीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, तेजस मते, सुनील खैरनार, प्रवीण वानखडे अशांनीही केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।